जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एम के स्टडी पॉइंट इंडियन फिजिकल अकॅडमी गोंदिया। तर आजचा 2024 झालेल्या पेपर विश्लेषण मधील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे गणित विषयातील सूट आणि कमिशन। सूट आणि कमिशन या घटकावरचा आपल्याला या ठिकाणी आज कोणत्या जिल्ह्याला कोणते प्रश्न आलेले आहेत हे आपल्याला पाहायचं आहे। तर चला पाहूया आपण पहिला प्रश्न या ठिकाणी आहे। जर पाहिला आपण तर पहिला प्रश्न या ठिकाणी आहे। प्रश्न विचारलेला आहे, वर्धा पोलीस सिपाही भरती 2024 ला दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनासी ठरवतो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो। वस्तू विकताना मात्र ग्राहकाला 20% सूट देतो, तर दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळाली? या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, खरेदी किंमत जी असते ही खरेदी किंमत नेहमी जर आपण घेतलं तर ती नेहमी घ्यायची असते आपल्याला 100%। मग या ठिकाणी 100% आपण किंमत घेतली, या किमतीवर त्याने 30% काय केलेलं आहे तर किंमत वाढवून छापलेली आहे। मग 100 चे 30% म्हणजे काय होईल 30। याचाच अर्थ आता वस्तूची किंमत किती झाली तर 100 + 30 म्हणजे 130 रुपये झाली असं आपण गृहीत पकडू। त्याच्यानंतर त्या वस्तूवर विकताना ग्राहकाला 20% सूट दिली, याचाच अर्थ 130 चे 20% म्हटला तर या ठिकाणी डिवायडेड बाय 100 म्हणजे या ठिकाणी 1 2 1 2 13 दुनी 26 रुपये त्याने काय दिली सूट दिली। मग सुरुवातीला आपण खरेदी किंमत मानलं होतं 100, आता याच्यानंतर 26 रुपये काय दिले सूट दिली, त्याची मूळ किंमत आपली 30% वाढवल्यानंतर 130 झाली होती। 130 मधून 26 जर मायनस केलं तर काय उरलं, आता वस्तूची किंमत असेल 104। म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला वस्तूची किंमत आपण 100 गृहीत पकडली होती, आता किंमत वाढवल्यानंतर आणि सूट दिल्यानंतर आपली किंमत किती राहिली तर 104। मग दुकानदाराला किती अधिक किंमत मिळते याचाच अर्थ आता नवीन किंमत 104 वजा काय होईल तर 100, याचाच अर्थ 4% त्या ठिकाणी काय होईल तर नफा होईल, कारण ही उरलेली किंमत 100 पेक्षा काय आहे जास्त आहे। तर निश्चितच 4% नफा हा आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। चला पुढील प्रश्न पाहूयात आपण। पुढील प्रश्न आहे, एका शर्टाची छापील किंमत ही 750 रुपये आहे। प्रथम शेकडा 15% सूट व नंतर 10% अशा क्रमाने सूट देऊन विकला तर शर्टाची विक्री किंमत किती किंवा अंतिम किंमत किती असा प्रश्न विचारलेला आहे। आणि प्रश्न विचारलेला आहे SRPF गट क्रमांक 4 नागपूर पोलीस सिपाही भरती 2024 ला। आता या ठिकाणी शर्टाची जर किंमत पाहिला आपण तर शर्ट किंमत या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला 750 रुपये, याचाच अर्थ या ठिकाणी ही किंमत आपली 100% झाली। मग याच्यावर जर समजा 15% पहिल्यांदा सूट दिली, याचाच अर्थ शर्टाची किंमत किती उरली तर 85%। त्याच्यानंतर 10% सूट दिली, मग 10% सूट दिल्यानंतर वस्तूची किंमत किती उरली तर ती उरली 90%। या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे। मग आता कमी केला, याचाच अर्थ 750 ही शर्टची मूळ किंमत आहे, 15% सूट दिली याचाच अर्थ 85% उरली डिवायडेड बाय 100 गुणिला दुसरे 10% दिली याचाच अर्थ 90 डिवायडेड बाय काय होईल 100 होईल। जर याचा आपण गुणाकार केला तर आपल्याला मूळ किंमत मिळेल, म्हणजे या ठिकाणी शून्य गेला, ह्या शून्याने हा शून्य कपला, 25 ने 25 तिरिक 75, 25 चौक काय झालं 100। मग आता या ठिकाणी काय उरला तर 3 गुणिला 85 गुणिला काय उरला 9 भागीला काय होईल 100। मग या ठिकाणी 9 तिरिक 27 तोंडी गुणाकार जेवढं जास्त जमते तेवढं करायचा, म्हणजे 85 भागीला काय होईल 4। मग या ठिकाणी आता 27 गुणिला 85 आपण करू शकतो, यांचं गुणाकार केलं तर 7 5 35 3 उरले, 5 दुनी 10 8 7 56, 56 आणि 10 66 आणि 3 जर पाहिलं तर 69, 6 उरले, 8 दुनी 16, 16 आणि जर 6 पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी 22, म्हणजे या ठिकाणी 2295
भागीला काय असेल 4 असेल, याचाच अर्थ त्या ठिकाणी आपल्याला काय किंमत मिळेल, तर या ठिकाणी जर 2295 ला भाग दिला तर 4 पंचे 20, 2 उरले, मग 9, मग 7 चौक 28, या ठिकाणी 1 उरला, मग 5, 4 तिरिक 12, या पद्धतीने 3 उरले, मग पॉइंट दिलं काय झालं 0, 7 चौक 28, 2 उरले, मग या ठिकाणी 0 म्हणजे 4 पंचे 20, याचाच अर्थ जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, तर या ठिकाणी आपलं उत्तर आलं 573.75 ही शर्टची काय असेल शेवटची विक्री किंमत असेल। तर या ठिकाणी 573.75 हा आपला योग्य उत्तर असेल। आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे 573.75। मित्रांनो, सगळे आपण या ठिकाणी प्रश्न विश्लेषण पाहत आहोत। प्रत्येक प्रश्न हा वारंवार रिपीट होणारे आहेत। जे सगळ्यात जास्त घटक आहेत ज्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत त्या सगळ्या घटकांचा आपण या ठिकाणी प्रश्न विश्लेषण घेत आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला पाहूयात आपण पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे, एका व्यापाऱ्याने 220 रुपयाच्या किमतीवर 15% सूट दिल्यास ती वस्तू किती किमतीला पडेल? या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मुंबई कारागृह पोलीस शिपाई भरती 2024 ला। मग या ठिकाणी 520 रुपये ही वस्तूची मूळ किंमत आहे। जर टक्क्यामध्ये घेतला आपण तर ती काय झाली 100% झाली। 15% सूट दिल्यास टक्क्याच्या खाली नेहमी टक्के लिहायचे आणि किमतीच्या खाली नेहमी किंमत लिहायची। मग 15% सूट दिली याचा अर्थ वस्तूची किंमत किती उरली 85%। मग 85% म्हणजे किती, या पद्धतीने याचं क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्ही तर 520 गुणीला काय होईल 85 भागीला काय होईल 100। ह्या शून्याला हा शून्य कपला, 5 दुनी 10, 17 पाची काय होईल 85। मग या ठिकाणी 2 1 2, 52 ला जर आपण गुणलं तर 26। मग या ठिकाणी आपलं येईल 26 गुणीला काय होईल तर 17। मग या दोघांचा गुणाकार केला तर 17 पाची 85, 17 सका 102, या ठिकाणी 2 हातचे 10, 17 दुनी 34, 34 आणि 10 पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी काय होईल 44। म्हणजेच या ठिकाणी 442 रुपये ही आपली काय असेल वस्तूची शेवटची किंमत असेल। पर्याय क्रमांक 1 हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा। पुढील प्रश्न आहे, सायकलची किंमत 2500 रुपये आहे। दुकानदार शेकडा 5% सूट देतो तर ग्राहकाला ती सायकल किती रुपयाला मिळेल? मग या ठिकाणी 5% सूट देतो। कोणत्याही वस्तूची जर समजा मूळ किंमत असेल तर मूळ किंमत ही आपण काय समजतो टक्क्यामध्ये घेतलं तर ती नेहमी 100% समजतो। मग या किमतीवर जर समजा 5% काय दिली सूट दिली याचा अर्थ ग्राहकाला ती वस्तू 95% मध्ये मिळाली असं आपण गृहीत पकडू शकतो। मग या ठिकाणी 2500 ही काय आहे तर सायकलची मूळ किंमत आहे। याचाच अर्थ या ठिकाणी ही किंमत झाली 100%। मग 5% सूट दिल्यानंतर ग्राहकाला किती मिळाली तर ती 95% मध्ये मिळाली। याचाच अर्थ 95% म्हणजे किती, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी आपल्याला मिळेल 2500 गुणीला काय होईल तर 95 डिवायडेड बाय या ठिकाणी 100। ह्या शून्याला हा शून्य कपला, ह्या शून्याला हा शून्य कपला, काय उरला तर 25 गुणीला 95 उरला। मग या ठिकाणी गुणाकार केला तर 25 पाचा 125, हातची उरले 12, 25 9 225 आणि 12 घेतला तर हे होतील 237। म्हणजे ती सायकल ग्राहकाला किती रुपयाला मिळाली तर 2375 रुपयाला मिळेल। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2375 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे। तर आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो 2375 रुपये। साधा आणि सोपा आहे, फक्त तुम्हाला सूट कमिशन या घटकावर तुम्हाला शेकडेवारी हा घटक समजायला पाहिजे। जर वस्तूची मूळ किंमत किती असते, विक्री केल्यानंतर काय असते, या प्रश्नाचं जर स्वरूप तुम्हाला समजलं तर अगदी साधे आणि सोपे प्रश्न त्या ठिकाणी असतात। चला पाहूयात आपण पुढील प्रश्न। एका वहीची दर्शनी किंमत 80 रुपये आहे
असून दुकानदाराने त्यावर 15% काय दिली, सूट दिल्यास ग्राहकाला ती वही किती रुपयाला मिळेल? दर्शनी किंमत म्हणजे जी आपल्याला डोळ्याला समोर दिसते, याचाच अर्थ तुम्ही छापील किंमत म्हणू शकता. मग या ठिकाणी ती किंमत जर म्हटलं आपण, तर त्या वहीची किंमत या ठिकाणी काय होईल, तर वहीची किंमत आपल्याला या ठिकाणी 80, याचाच अर्थ ही काय होईल, तर 100% होईल. मग 15% सूट दिली, याचाच अर्थ काय झालं, 85% उरले. मग 85% म्हणजे किती, याचं क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्ही तर काय होईल, 80 गुणिला 85 डिवायडेड बाय काय होईल, 100. ह्या शून्याला हा शून्य कपला, मग 5 दुनी 10, 17 पाची 85. मग या ठिकाणी काय उरलं, तर 2 ने 8ला भाग दिले 4. आता काय उरलं, तर 4 गुणिला 17, याचाच अर्थ 17 चौक 68. या ठिकाणी ही काय असेल, अंतिम किंमत असेल किंवा ग्राहकाला मिळालेली किंमत असेल. मग ही 68 रुपये ग्राहकाला मिळालेली काय असेल, किंमत असेल. पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, आपले योग्य उत्तर असेल. तर या पद्धतीनं साधे साधे प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न विचारलेला आहे गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2024 ला. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, दुकानदाराने 9% सूट दिल्यास 700 रुपयाच्या शर्टाची किंमत किती? रत्नागिरी पोलीस चालक भरती 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच मूळ जी किंमत आहे शर्टाची, मूळ किंमत किती आहे, तर मूळ किंमत आपल्याला पाहायला मिळते 700 रुपये. टक्क्यामध्ये घेतलं तर हीच किंमत झाली शर्टाची 100% किंमत. मग या ठिकाणी 9% काय दिली, सूट दिली. याचाच अर्थ ग्राहकाला 100% 700 किमतीपैकी 9% सूट दिली. याचाच अर्थ 91% मध्ये काय मिळेल, ग्राहकाला मिळेल. मग या ठिकाणी टक्क्याच्या खाली टक्के लिहा, किंमतीच्या खाली किंमत. मग 100 पैकी 9 गेले, याचाच अर्थ 91 म्हणजेच किती, या पद्धतीनं आपल्याला करता येईल. मग या ठिकाणी जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केला तर काय होईल, 700 गुणिला 91 डिवायडेड बाय 100. 1 शून्य कपला, 1 शून्य कपला, 1 शून्य कपला, 1 शून्य कपला. मग या ठिकाणी 7 काय उरला, तर 7 गुणिला 91. मग 7 1 7 आणि 9 7 63. म्हणजे या ठिकाणी 637 रुपयाला ती वस्तू काय मिळेल, तर ग्राहकाला मिळेल. किंवा मग शर्टाची शेवटची किंमत 9% सूट दिल्यानंतर ती किती असेल, तर ती असेल 637. पर्याय क्रमांक 3 ला आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर एवढे साधे आणि सोपे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे, आकाशला एका शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयात पडतो, तर त्या शर्टची मूळ किंमत किती? मग आतापर्यंत मी सांगितलेलं आहे की मूळ किंमत जी असते, ही मूळ किंमत नेहमी टक्क्यामध्ये घेतलं तर ही काय असते, 100% असते. पण आकाशला ती किंमत किती टक्क्यामध्ये मिळाली, तर 20% सूट देऊन मिळाली. आणि 20% सूट दिल्यानंतर तीच वस्तू किती रुपयाला मिळाली, 800 रुपयाला मिळाली. मग ह्या 100 पैकी जर आपण 20% सूट वजा केली तर त्याला ती वस्तू ही 80% मध्ये मिळाली. मग 80% म्हणजेच काय असेल, तर त्या ठिकाणी 80% म्हणजेच हे 800 रुपये असतील. याचाच अर्थ 800 रुपये म्हणजेच काय होईल, 80%. मग विचारलेलं आहे त्या ठिकाणी शर्टची मूळ किंमत किती. शर्टची मूळ किंमत असते 100. मग 100% म्हणजेच किती, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्ही तर काय होईल, 800 गुणिला 100 भागेला 80. मग 80 1 80, 80 10 800, 10 गुणिला 100. याचाच अर्थ ती वस्तू त्याला किती रुपयामध्ये मिळालेली असेल, तर 1000 रुपयामध्ये मिळालेली असेल. तर 1000 रुपये आपलं पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. तर या पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 हा काय असेल, आपलं उत्तर असेल. हाच प्रश्न विचारलेला आहे मुंबई पोलीस शिपाई भरती 2024 ला. तर या पद्धतीनं लक्षात घ्यायचा आहे. पुढील प्रश्न बघा, एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर 11% सूट देतो, त्यामुळे गिरायकास तो संच 22,250 रुपयाला मिळतो, तर त्या दूरदर्शन संचाची किंमत किती? प्रश्न विचारलेला आहे पालघर पोलीस शिपाई भरती 2024 ला. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सेम मागे पाहिलेला जो प्रश्न होता त्याच धर्तीवर आधारित प्रश्न आहे.
11% सूट दिली, जी मूळ किंमत असते, ही मूळ किंमत मी तुम्हाला आताच सांगितलं की काय असते तर 100% असते. 11% सूट दिली याचाच अर्थ आता वस्तूची मूळ किंमत किती राहिली, 100 मधून 11 गेले तर एकूण 90%. मग त्याला किती रुपयाला मिळाली तर 22,250 रुपयाला मिळाली. दूरदर्शन संचाची छापील किंमत म्हणजे 100% आपल्याला विचारलेला आहे, म्हणजेच 89% म्हणजेच या ठिकाणी 22,250 रुपये होईल. मग या ठिकाणी वस्तूची मूळ किंमत म्हणजे 100 म्हणजे किती, या पद्धतीने जर क्रॉस केलं तर या ठिकाणी काय होईल, 22,250 गुणिला काय असेल 100. मग या ठिकाणी जर केला आपण तर 89 बरोबर किती, या पद्धतीने आपल्याला सोडवावं लागेल. मग या ठिकाणी जर आपण काय केलं, प्रश्नाचं उत्तर दिलं तर या ठिकाणी काय होईल, जर भागाकार केला आपण तर या ठिकाणी 22,250 रुपये 11% सूट दिल्यानंतर तर या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागेल. मग या ठिकाणी भागाकार म्हटलं आपण तर काय येईल, जर आपण याला भाग दिला तर 89 दोन्ही जर पाहिलं तुम्ही तर 178. मग या ठिकाणी 178, मग या ठिकाणी 222 मधून 178 गेले तर 12तून 8 गेले 4. मग या ठिकाणी 11, या ठिकाणी 4 आणि हा 5 उरला. मग या ठिकाणी 89 पंचे पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी काय होईल, 445 म्हणजे या ठिकाणी 5 म्हणजे या ठिकाणी हा 0 म्हणजे या ठिकाणी 250 गुणिला काय होईल 100. याचाच अर्थ या ठिकाणी आपली किंमत मिळेल 25,000 रुपये. तर या पद्धतीनं या ठिकाणी 25,000 रुपये त्या संचाची काय असेल, मूळ छापील किंमत असेल. आणि पर्याय क्रमांक 3 ला आपल्याला काय दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, छापील किमतीवर 15% सूट देऊन एका दुकानदाराने एक मोबाईल 10,200 रुपयांना विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती. काय म्हणते, छापील किमतीवर किती टक्के सूट दिली, 15% सूट दिली आणि तो मोबाईल 10,200 रुपयांना विकला. मग मोबाईलची मूळ किंमत पाहिला आपण तर या ठिकाणी मूळ किंमत टक्क्यामध्ये घेतलं तर ती किती असते, 100%. मग या ठिकाणी 15% सूट दिली, याचाच अर्थ त्याने किती टक्क्यामध्ये विकलं, 85%. मग ग्राहकाला 85% म्हणजे किती रुपयाला मिळालं तर 10,200 रुपयाला मिळाला. याचाच अर्थ या ठिकाणी 85% बरोबर म्हणजेच काय होईल तर 10,200 रुपये होईल. छापील किंमत विचारलेली आहे, याचाच अर्थ 100% म्हणजे किती, यांचं क्रॉस मल्टिप्लाय करा तर 10,200 रुपये गुणिला काय होईल 100 भागीला काय होईल तर 85 होईल. मग या ठिकाणी जर भाग दिला आपण तर 17×5 = 85, 17 सगळं काय होईल 102. मग या ठिकाणी काय होईल तर 20×5 = 100. मग या ठिकाणी काय उरलं तर 600 गुणिला 20, याचाच अर्थ 6×2 = 12 आणि हे 3 शून्य, याचाच अर्थ त्या मोबाईलची छापील किंमत काय मिळाली, 12,000 रुपये मिळाली. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. तर या पद्धतीने आपण सगळे प्रश्न पाहत आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, एक दुकानदार 32 रुपये छापील किमतीच्या पेनवर 20% सूट देतो तर ग्राहकाला पेन किती किमतीला मिळेल. प्रश्न विचारलेला आहे SRPF गट क्रमांक 3 जालना पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी 32 रुपये ही जी किंमत आहे ही पेनची झाली तुम्हाला 100% किंमत. मग 20% सूट देतो, याचाच अर्थ 100 पैकी 20% सूट देतो, याचाच अर्थ किती टक्के उरला 80%. मग 80 म्हणजेच किती, या पद्धतीने आपल्याला काढता येईल. मग यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण तर काय होईल 32 गुणिला 80 डिवायडेड बाय 100, आपल्याला काय मिळेल तर ग्राहकाची किंमत मिळेल. मग या ठिकाणी या शून्याने हा शून्य कपला, मग या ठिकाणी केलं आपण तर हा झालं 5, हा झालं 4. मग या ठिकाणी काय उरला तर 32 गुणिला 4 डिवायडेड बाय काय होईल 5,
याचा जर गुणाकार केला तर 4 दुनी 8, 4 तिरेक 12 डिवायडेड बाय काय होईल 5. याचाच अर्थ 5 दुनी 10, 2 उरले 8, 5 5 25, 3 उरले पॉइंट द्या 0, 5 30 म्हणजे 25.30 रुपये ही काय होईल तर शेवटची ग्राहकाला मिळणारी किंमत होईल. मग 25.6 पर्याय क्रमांक 2 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे या ठिकाणी एका दुकानदाराने एक टेबल 4700 रुपयाला विकला. टेबलाची दर्शनी किंमत 5900 रुपये असेल तर त्या ग्राहकाला किती टक्के सूट मिळाली. मग या ठिकाणी टेबलाची जर किंमत पाहिला आपण तर टेबलाची मूळ किंमत किती आहे तर ती आहे 5900 रुपये. याचाच अर्थ 5900 रुपये ही टक्क्यामध्ये घेतला तर काय असेल 100% किंमत असेल. मग ग्राहकाला विकलेली किंमत किती आहे, ग्राहकाला मिळालेली किंमत तर ग्राहकाला मिळालेली किंमत या ठिकाणी आपल्याला आहे 4700 रुपये आहे. मग या ठिकाणी किती रुपये किमतीने कमी मिळाला, टेबलाच्या मूळ किमतीतून जर सूट दिल्यानंतर किंमत वजा केला 0, 9 मधून 7 गेले 2 आणि या ठिकाणी 1200 रुपये काय मिळाले सूट मिळाली. मग या ठिकाणी 5900 रुपये ही वस्तूची काय झाली 100% किंमत झाली. मग या ठिकाणी 1200 रुपये सूट मिळाले. याचा अर्थ 1200 म्हणजे किती क्रॉस मल्टिप्लाय करा तर या ठिकाणी 1200 गुणिला काय होईल 100 भागीला 5900 या पद्धतीने आपल्याला करता येईल. म्हणजे या ठिकाणी शून्य कपला शून्य कपला शून्य कपला शून्य कपला म्हणजे या ठिकाणी 1200 भागीला काय होईल 59. याचाच अर्थ या ठिकाणी 59 दुनी काय होईल तर 118. मग 120 मधून 18 गेले याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल तर 20. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं 3 उरले याचाच अर्थ 3 3 म्हणजे या ठिकाणी 20.33 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे चंद्रपूर पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे. 10%, 20%, 25% क्रमागत सूट दिली असता एकूण सूट किती होईल. काही प्रश्नांचं उत्तर आपल्याला तोंडी काढता येतात. साधा सिंपल प्रश्न आहे. कोणत्याही वस्तूची किंमत 100% आहे. अगोदर 10% सूट दिली याचाच अर्थ 10 वजा केलं म्हणजे काय उरलं तर 90% उरली. मग त्याच्यानंतर 20% सूट दिली. मग या ठिकाणी 90 रुपये किंमत आहे त्याचं 20% जर पाहिलं तुम्ही तर याचं 18 रुपये काय येते 20% येते. याचाच अर्थ काय उरली तर 72 रुपये उरली. मग 72 पैकी अजून 25% सूट दिला. 72चं जर 25% म्हटलं तर ते काय होईल 18. मग 72 मधून 18 जर वजा केला तर 12तून 8 गेले काय उरले 4 आणि 6 मधून 1 गेला काय उरलं 5. याचा अर्थ वस्तूची आता मूळ किंमत किती राहिली 54% राहिली. मग आता काय म्हणते तर एकूण सूट किती दिली तर या पद्धतीनं 54% राहिली. याचाच अर्थ 100% सुरुवातीला होती आता 54% उरली. याचाच अर्थ 100 मधून 54 गेले तर 46% काय असेल सूट असेल. याचाच अर्थ पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 आपलं काय असेल योग्य उत्तर असेल. म्हणजे 54 रुपये जर समजा वस्तूची किंमत उरली 100 पैकी याचाच अर्थ 46 रुपये काय मिळाले सूट मिळाले. टक्क्यामध्ये विचारलं असेल तर टक्के लिहायचं, रुपयामध्ये विचारलं असेल तर रुपये लिहायचं. पुढील प्रश्न बघा. 6000 रुपये छापील किंमत असलेल्या मोबाईल ग्राहकाला 5150 किमतीला मिळाला तर सूट किती. मग 6000 रुपये वस्तूची मूळ किंमत आहे. जर याच्यातून आपण पाहिलं तर 5150 रुपयाला मिळाला. याचाच अर्थ या ठिकाणी 0 5 आपण जर पाहिलं तर 5 या ठिकाणी 9 मधून गेलं तर 8 म्हणजे याचाच अर्थ या ठिकाणी 850 रुपये काय मिळाले त्या ठिकाणी सूट मिळाली. मग 6000 रुपये ही मोबाईलची मूळ किंमत जर घेतलं तर ती असेल 100%.
मग या ठिकाणी 850 रुपये काय मिळाली, सूट मिळाली। मग 850 रुपये म्हणजे किती, क्रॉस मल्टिप्लाय केला आपण तर 850 गुणिला 100 डिवायडेड बाय काय होईल, 6000 होईल। मग या ठिकाणी 1 0 या शून्यानं हा शून्य, ह्या शून्य हा, याचा अर्थ काय उरलं तर 85/6। जर आपण याला भाग दिला 6 1 6, 6 1 6, 2 उरले, 5 उरले, 6 चौक 24, 1 उरला, पॉइंट द्या, शून्य द्या, 6 1 6, 4 उरले, 6 6 36, तर जवळपास 14.16% या ठिकाणी सूट मिळेल। परंतु या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट रुपयामध्ये विचारलेला आहे, रुपयामध्ये विचारलेला आहे, याचाच अर्थ 850 रुपये काय मिळालं, आपले या ठिकाणी उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 1। आणि जर टक्क्यामध्ये विचारलं असतं तर त्याचं उत्तर किती आलं असतं, 14.16%। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे, एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत 47,500 रुपये असून विक्रीची किंमत 43,700 रुपये आहे, तर शेकडा सूट किती। मग या ठिकाणी 47,500 रुपये ही वस्तूची 100% किंमत झाली। मग हीच वस्तू किती रुपयाला विकलं तर 43,700 रुपयाला विकलं। याचा अर्थ किती रुपये कमी केलं तर 0 0, 15तून 7 गेले तर या ठिकाणी 8, मग या ठिकाणी 6 उरलं, 6 मधून 3 गेले 3, म्हणजे या ठिकाणी 3,800 रुपये काय झाले, सूट झाली। मग 47,500 रुपये ही काय झाली, वस्तूची 100% किंमत झाली। मग याच्यावर 3,800 रुपये आपल्याला काय मिळाले, सूट। मग 3,800 रुपये म्हणजे किती, क्रॉस मल्टिप्लाय करा तर 3,800 गुणिला काय होईल 100 भागीला 47,500 ही काय आहे, किंमत आहे। ह्या शून्यानं हा शून्य कपला, ह्या शून्यानं हा कपला। मग या ठिकाणी जर पाहिलं तर 5 ने सुद्धा भाग जाते, 25 ने सुद्धा भाग जाते। मग या ठिकाणी 5 ने भाग द्या, 5 7 35, किती उरले 30, 5 6 30, 760। मग 5 9 45, 5 5 25 या पद्धतीनं, तर 760 भागीला काय उरलं 95। मग या ठिकाणी 5 ने द्या, 19 5 95, 5 1 5, 2 उरले, 5 5 25, 5 2 10। मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काय होईल तर 152 भागीला काय होईल 19। मग या ठिकाणी किती उरलं तर 19 5 95, 19 6 114, 19 7 100 किती ना भाग जाईल याच्यात, करा 1 मिनिट। तर या ठिकाणी 19 8 काय होतो तर 152, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 8% काय मिळाले, सूट मिळाली। 8% पर्याय क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी दिलेला आहे। तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रश्न पाहत आहोत। पुन्हा एकदा सांगतो, जर आवडलं असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओसाठी नक्की बेल आयकॉनला टिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन लगेच मिळतील। 15वा प्रश्न आहे, एका शेतकऱ्याच्या कृषी पंप छापील किमतीवर शेकडा 12% सूट मिळाल्यानंतर 6,600 रुपयास मिळाला, तर कृषी पंपाची छापील किंमत किती। मग या ठिकाणी कृषी पंपाची जर मूळ किंमत जेवढे रुपये असेल ती 100% असेल, 12% सूट मिळाली, याचाच अर्थ या ठिकाणी 88% काय मिळाले, काय राहिली, किंमत राहिली। मग ही 88% कोणाला मिळालेलं असेल सूट दिल्यानंतर, याचाच अर्थ 88% म्हणजेच आपल्याला काय होईल तर 6,600 रुपये होईल। छापील किंमत म्हटलं तर ती नेहमी 100% असेल, याचाच अर्थ 100 म्हणजेच किती, या पद्धतीने जर क्रॉस मल्टिप्लाय केला आपण तर 100 गुणिला 6,600 रुपये डिवायडेड बाय काय होईल तर 88 होईल। मग जर आपण गुणाकार केला तर 11 8 88, 11 6 66, मग या ठिकाणी काय उरलं 3 ने दिला आपण तर या ठिकाणी 4, त्याच्यानंतर 4 1 4, 25 चौक 100, मग या ठिकाणी काय उरलं तर 25 गुणिला 300 उरलं, याचा अर्थ 25 तिरिक काय होईल 75 आणि 2 शून्य, म्हणजे त्या पंपची छापील किंमत किती असेल 7,500 रुपये असेल। आणि 7,500 रुपये
आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी दिलेला आहे। तर या पद्धतीने आपण या ठिकाणी एकूण 15 प्रश्न पाहिलेले आहेत सूट आणि कमिशन या घटकावरचे। तर मागील व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला मागील व्हिडिओच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपण मराठी व्याकरण, मॅथमॅटिक्स, त्याच पद्धतीनं सामान्य ज्ञान या सगळ्या विषयांचे तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ पाहू शकता। तर चला भेटूयात आपण पुन्हा नवी व्हिडिओद्वारे उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।